एकदा बायको आंघोळ करून बाहेर येतात. नवरा तिच्याकडे टकमक बघत राहतो. बायको नवऱ्याला बघून म्हणते, बायको काय हो, काय इरादा आहे? आता नाही हा, मला आवरायचं आहे. नवरा जवळ येतो आणि बायकोच्या लग्नाच्या 18 वर्षानंतर बायको मला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. बायको थँक्स. नवरा फक्त थँक्स. बायकोला अजून ईशा मग काय आता आय लव्ह यू वगैरे म्हणू का? नवरा फालतूपणा करू नकोस. अर्धा कर अर्धा, नाहीतर एका बुक्कीत दात पाडीन. नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते. जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले. बायको नवऱ्याकडे रागाने पाहत म्हणाली, केला नाही जतीचा कचरा. आपण आपल्या घरी नाही आहोत, बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत. कुठे गेली होतीस? बायको रक्तदान करायला. नवरा हे बरोबर आहे, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं. शेवटी आई आज बोललीच, बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल, पण फेसबुक व्हॉट्सॲप वापरणारे नको. आपल्या घरी कामं पण असतात. 13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही की सलमान दारू प्यायला होता की नाही. आणि आमच्या बायका नुसतं फोनवर हॅलो म्हटलं तरी कमी प्या लवकर या घरी असं म्हणतात. हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात, डिअर माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे? तुमचे उत्तर इथे महत्वाचे नसते, तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके. तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका. बायको तुम्ही मला कधी सोनं हिरे किंवा मोती का नाही देत हो? नवरा तिला जमिनीवरची माती उचलून देतो. बायको रागात हे काय? नवरा मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. नवरा गेल्या 3 दिवसांपासून उपाशी आहे.